नमो भगवते वासुदेवाय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्रीमद महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शतं च तत्पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्देन्द्रमथाशिषे श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादहस्तामलकं च शिष्यम् अंत्रोटकं वाक्यकारणं अस्मद्गुरुं संतमानतं श्रुतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यमोहं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्रीमद महाराज की जय। परम पूजनीय परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शोम तीर्थ जी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्ती मार्गाचा सत्संग सुरू आहे। शक्तिपात मार्ग विशाल असा प्रस्तुत झालेला वेदकालापासून चालत आलेला मार्ग आहे। तेव्हा या पूर्व योग तेव्हा या पूर्व योग मार्गाची थोडक्यात माहिती कधी सांगता येत नाही। या ठिकाणी जवळ कधीपासून हा सत्संग सुरू आहे आणि याच्यावरचा एक ग्रंथ आता प्रकाशित होईल हा शक्तिपात मार्गाचा। ही गोष्ट तुम्हाला सगळ्या साधकांना आवश्यक वाटणारी गोष्ट सांगून ठेवतो की आपण ज्या वेळेला या ठिकाणी बसतो प्रवचन सुरू होण्यापूर्वी
जे भजन चालतं दिगंबरा दिगंबरा दिगंबरा, हा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज दत्तात्रयांचा मंत्र आहे. त्यांनी तयार केलेला. या मंत्राचा जप करून अनेक लोकांना अनेक साधकांना फायदे झालेले, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून हा मंत्र प्रत्येक साधकाने म्हटलाच पाहिजे. इथे बसल्यानंतर गप्प बसायचं आणि तोंड भागून. बरं, तुम्ही जितक्या वेळेस जप कराल तेवढा तुमचं पुण्य वाढेल. तुमच्या मनामध्ये सात्विकता निर्माण होईल, परमार्थाची साधनेची आवड निर्माण होईल. हा महान क्रांतिकारक मंत्र आहे हा. आणि म्हणून या मंत्राचा जप आम्ही इथं दररोज करून घेतो. पुन्हा आपलं दैवत, या आश्रमातलं जे दैवत आहे ते दत्त भगवान आहे, त्यांचाच मंत्र आहे तो. मग साधकांनी हा जप केलाच पाहिजे. त्यानंतर आता उद्या काही साधकांच्या दिवशी आहेत. उद्या गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेचं महत्व उद्या सांगू. पण या गुरुपौर्णिमेनिमित्त आपण ज्या काही जमलेलो आहोत आणि जे नवीन साधक साधना घेणार आहे त्यांच्यासाठी काही महत्वाच्या सूचना देणं ही आवश्यक असते. कारण हे जे नवीन लोक आलेले असतात साधक, यांनी काही वाचलेलं नाहीये, काही ऐकलेलं नाहीये, मग त्यांना ते साधनेचं ज्ञान होणार कसं? म्हणून साधनेची माहिती प्रत्येक साधकाला असली पाहिजे. जो साधक शक्तिपाताची दीक्षा घेऊन त्या साधनेबद्दलच ज्ञान प्राप्त करत नाही, साधना तर घेतली, दीक्षा तर घेतली, परंतु या दीक्षेचं महत्व काय आहे हे जर माहिती नसेल तर तो साधना करून काय प्राप्त करणार आहे? म्हणून प्रत्येक साधकाने या साधनेचा अभ्यास केला पाहिजे, साधनेची माहिती मिळवली पाहिजे, साधनेचं ज्ञान घेतलं पाहिजे, साधनेचं श्रवण केलं पाहिजे. तरच काहीतरी त्याला उमज पडेल. तेव्हा ही जी साधना आहे ही साधना फार अलौकिक साधना आहे. जगात अशी साधना नाही. साधना तर अनेक साधना आहेत त्या जगामध्ये, परंतु अशी साधना नाही. मी म्हणाल का? बघा आता तुम्ही कशी ही साधना आणि अन्य साधना यांच्यामध्ये काय फरक आहे. अन्य जगातल्या सगळ्या साधना ह्या करण्याच्या साधना आहे, कराव्या लागतात. नाम जरी म्हटलं जपायचं, मा जरी म्हटली फिरायची, ती करणे तिथं. ही साधना करण्याची साधना नाही, ही होण्याची साधना आहे. होतं याच्यामध्ये आपोआप. म्हणून या साधनेमध्ये काहीही करायचं नाही तुम्हाला. अशी पुढे जगातच साधना नाही. आमच्या श्रीमतीर्थ महाराजांना मग फिरायचे का तुम्ही काय करता महाराज? तुम्ही जेव्हा ते यायचे शिवच्या मंदिरामध्ये 8 दिवस त्यांचा शिबिराचा कार्यक्रम असायचा आणि ते प्रवचन करायचे. त्यांना बाहेरचे लोक विचारायचे महाराज तुम्ही काय करता? मग ते म्हणाले मी काहीही करत नाही. असं कसं महाराज आहे तुम्ही आणि तुम्ही काहीच करत नाही? काय? अरे हो बाबा मी काहीच करत नाही, मला करण्याची गरजच नाही. आता करण्याची गरज नसणं हे साधनेचं मुख्य तत्व आहे आपलं. या साधनामध्ये काहीही करायचं नाही. बाकीच्या सगळ्या साधनांमध्ये तुम्हाला काहीतरी करावं लागेल. आणि ज्या वेळेला मी काही करत असतो त्यावेळेला माझा मी अहंभाव उभा राहतो. मी करतो. करण्याच्या साधनेमध्ये मी येतो. ही होण्याची साधना आहे, याच्यामधला मी पुसून टाकला जातो.
यामध्ये मी राहतच नाही तुमचा आमचा. ही साधना शक्तीची साधना आहे आणि ती शक्ती करून घेते. एवढा फरक आहे हा. त्यानंतर आता या साधनेचं महत्वाचं जे नवीन साधक कोणी आहेत का आपले बसलेले दीक्षा घेणारे आहेत कोणी आलेले हात वर करा. कोण कोण आहेत बरोबर आहे का जरा. या साधनेमध्ये झोपलेल्या शक्तीला जाग करण्याची जाग करण्याची अवस्था असते. शक्ती जागृतीची साधना आहे. हा भगवद्गीता विषय बरोबर. तुम्ही म्हणा बाबा आमच्या शरीरामध्ये तर आत्मा आहे त्याची शक्ती आहे आम्ही तर ती शक्ती कधी पाहिली नाही ती जागी असते ती झोपलेली असते कसं काय. तेव्हा नवीन साधकांनी आणि जुन्याही साधकांनी लक्षात ठेवा ही शक्ती झोपत नाही आणि शक्ती जागत नाही. आणि शक्ती दिसत नाही. आणि साधी विद्युत शक्ती सुद्धा दिसते का आपल्याला. बाहेर मधून येते ती उजेडून राहिली आपल्याला ती शक्ती दिसते का. म्हणजे या बाह्य भौतिक शक्ती सुद्धा दिसत नाहीत आपल्याला. त्या सूक्ष्म असतात. मग आपल्या देहामध्ये जो आत्मा आहे त्या आत्म्याची ही शक्ती आहे तिला आत्मशक्ती म्हणतात. तिचंच नाव कुंडलिनी ठेवलेलं आहे शास्त्रकारांनी. तिचं नाव कुंडलिनी का ठेवलं ते आपण बघू. तर ही जी आत्मशक्ती असते ही झोपलेली असते म्हणून आणि हिला जाग करावं लागतं नाही. तुम्ही म्हणाल बाबा आमच्या शरीरामध्ये तर कधी ती झोपलेली दिसली नाही आम्हाला. तिथं अखंड जागृत आहे आणि आम्ही जर काम करतो धर्म करतो सगळं काय करतो ती कुठं झोपलेली असते. तेव्हा शक्तीचं झोपणं आणि शक्तीचं जाग होणं समजून घ्या. आणि हे जर माहिती नसेल पुन्हा हा मार्ग लाभदायक होईल. शक्ती झोपलेली आहे याचा अर्थ काय आणि शक्ती जागृत झाली याचा अर्थ काय. शक्ती तर एकच आहे आणि या सगळ्या विश्वामध्ये तीच आहे. आपल्या देहातही आहे आणि देहाबाहेर सगळ्या विश्वामध्ये सगळ्या ब्रह्मांडामध्ये ती पसरलेली शक्ती एकच शक्ती आहे. शक्तीचे प्रकार नाही पण ती कार्य वेगवेगळं करते म्हणून तिला वेगवेगळ्या पद्धतीने आपण ओळखतो. आता जेव्हा आम्ही असं म्हणतो की ही जी कुंडलिनी नावाची आत्मशक्ती आहे आत्म्याची शक्ती आहे जी आपल्या देहात आहे ती झोपलेली आहे याचा अर्थ काय. झोपलेली शक्ती म्हणजे आत्म्यातून निघते. ती सगळी शक्ती आत्म्यातून निघते प्रगट होते. ती आत्म्यातून निघणारी शक्ती आपल्या इंद्रियांमध्ये येते. डोळ्यामध्ये कानामध्ये सगळ्या इंद्रियांमध्ये येते. पायामध्ये हातामध्ये आणि मग या शक्तीनं आपली सगळी इंद्रिय कार्यक्षम होतात आणि मग काम करायला लागतो आपण. आणि मग काम करता 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 आपण म्हणतो आता थकून जाताना काम करून म्हणजे का थकवा आला तुम्हाला. काम करत असताना तुम्ही थकता का तर ती शक्ती त्या कामावरून खर्चून जाते. इंद्रियांच्या माध्यमातून आत्म्यामधून निघालेली शक्ती इंद्रियात येते आणि इंद्रियांच्या माध्यमातून कामामधून ती खर्चून जाते आणि मग त्यामुळे आपली इंद्रिय थकून जातात आणि तुम्ही म्हणता आता थकले वाटाने होत मजा आहे. ही जी थकवा आणणारी
निघून जाणारी, खर्च होणारी, देय होणारी ही जी शक्ती आहे तिला झोपलेली शक्ती म्हणतात. ही सुप्त शक्ती आहे आत्म्याची शक्ती. आमची आत्म्याच्या माध्यमातून ती आपलं सगळं काम करते, परंतु आपण तिला कर्मांमधून संपून टाकतो. अशी जगाकडे वाहणारी, प्रपंचाकडे वाहणारी, व्यवहारामध्ये लागणारी अशी जी शक्ती आपली खर्च होते त्या शक्तीला झोपलेली निद्री शक्ती म्हणतात. आता हिला जागृत करायचं म्हणजे काय करायचं? हो, तिथं जागीच येते शक्ती, जागा करून झोपत नाही. मग तिला अशी खर्चून जाणारी, जगाकडे वाळणारी जी शक्ती आहे तिला आम्ही नाव देऊन टाकलं झोपलेली शक्ती. आता जागृत शक्ती काय? म्हणून ही जी आपली शक्ती आहे आत्म्याची शक्ती, ही सगळ्या शरीरात पसरलेली असते, सगळ्या इंद्रियांमध्ये येते, सगळ्या शरीराच्या कानाकानामध्ये ती गेलेली आहे. आणि म्हणूनच ते आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जी षटचक्र आहे, तरी डॉक्टरांना माहिती नाही. डॉक्टरांनी जर ऑपरेशन करून आपला कणा पाहिला तर त्यांना चक्र सापडणार नाही. ही योगिक चक्र आहे. योगिक चक्र योगीच माणसाला कळतात. तेव्हा षटचक्र आपल्या पाठीच्या कण्यामध्ये आहे 6. हे खालचं जे शेवटचं चक्र हा पाठीचा कणा आहे आपला. या पाठीच्या कण्याच्या खाली इथं एक मूलाधार चक्र आहे, त्याला म्हणतात मूलाधार. मूळ आधार, पाठीच्या कण्याचा आधार याच्यावर ठेवलेला आहे, म्हणून त्याला मूलाधार चक्र असे म्हणतात. या मूलाधार चक्र जे आहे असं घेऊन त्या चक्राच्या खाली तिथे शक्ती आहे, तिथे ती शक्ती येऊन बसते. सगळ्या शरीरामध्ये तिथे येऊन बसली ती. आणि इथे ती कशी बसते? मग त्या चक्राच्या भोवती 3.5 मीटर खाली सर्पासारखे 3.5 मीटर घालते आणि अशी मान खाली घालून बसलेली असते, झोपलेली असते. वास्तविक बाकीची शक्ती सगळी शरीरामध्ये काम करून राहिली, पण ही जी सगळ्या शरीरातून निघलेली शेष शक्ती म्हणतात, ती इथे येऊन मूलाधाराखाली बसलेली असते 3.5 मीटर घालून. आता काय झालं, या पाठीच्या कड्यामधून तुला 3 अशा नाड्या आलेल्या आहेत. योगिक नाड्या बरं या तुमच्या शरीराच्या नाड्या, म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत किंवा वायुवाहिन्या आहेत त्या नव्हे. तर या नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आहेत महत्वाच्या. सुषुम्ना त्या इडा आणि पिंगला यांच्या मध्यभागी चालते, मधोमध स्थिती, आणि आजूबाजूला इडा पिंगला असे तिला गुंडाळून दे. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या 3 नाड्या या पाठच्या कड्यामधून पर्यंत आलेल्या आहेत. इडा पिंगला चालू असतात आपल्याला, सुषुम्नाचं पोट बंद असते, सुषुम्ना बंद असते. योगी आता हे सगळं योगाचं शास्त्र असल्यामुळे हे डॉक्टरांना वगैरे यायचा पत्ता नाही. सुषुम्ना नाडी जी आहे तिथं पोट बंद असतं, तेव्हा या सुषुम्नाचं पोट घेऊन ही जी झोपलेली थोडीशी शक्ती आहे कुंडल घालून बसलेली सर्वांसाठी, तिला थोडस जाग करावं, तिला स्पर्श करावा लागतो. आणि तो स्पर्श ज्यांची शक्ती जागृत झालेली आहे ती जागृत शक्ती गुरु आपली जागृत शक्ती तिच्याकडे पाठवतात.
तिला दीक्षा म्हणतात. बरं, गुरु आपली जागृत झालेली, आपल्या गुरुकडून जागृत झालेली आपली शक्ती त्या शिष्याच्या देहामध्ये पाठवतात, संक्रमित करतात. आणि मग ती संक्रमित झालेली शक्ती तिथे येते आणि या झोपलेल्या शक्तीला जीव असते, बघा आणि मग ती झोपलेली शक्ती एकदम खवून जागी होते. जसं साप खवळतो, खाना उभारतो, तशी ती आपली कुंडल उघडून जायला पाहते. आणि मग तिला ही सुषुम्नाची बंद तोंडाची नळी सापडते आणि हिचं तोंड उघडते. हिचं तोंड उघडून ती त्या सुषुम्ना नाडीमध्ये शिरते. सुषुम्ना नाडीमध्ये ही जी कुंडलिनी आत्मशक्ती झोपलेली आहे, असं म्हणतो, बसलेली आहे, तिला स्पर्श केल्याबरोबर ती ताठ होते आणि ताठ झालेली शक्ती मग त्या याच्यामधून वर जाते, सुषुम्नेमधून पाठीच्या कण्यातून. आणि मग ती या मूलाधार चक्रातून वरचे जे चक्र आहे अधिष्ठान चक्र, त्या अधिष्ठान चक्रामध्ये नोंद असते. अधिष्ठान हे तिचं नेहमीच राहण्याचं ठिकाण जातं. आता ती ताट झालेली शक्ती, ती काय आता अशी गुंडाळून बसलेली नाही. ही जी ताट झालेली अशी सरसर सापासारखी वर चालणारी शक्ती आहे, ती शक्ती मग प्रत्येक चक्रामध्ये जाते आणि त्या चक्रामध्ये जी घाण असेल, जे संस्कार असतील, जे विकार असतील, हा नाना प्रकारे त्यांना बाहेर देते. इतकी त्या ठिकाणी क्रिया करते, इतकी हायदोन घालते की त्या ठिकाणच्या त्या सगळ्या चक्रांना ती धुवते आणि त्याची घाण बाहेर देते. अशी क्रियांना निर्माण होणारी, क्रिया करणारी आणि चक्रांची शुद्धी करणारी आणि वरवर जाणारी अशी सुषुम्नेच्या मार्गातून जाणारी जी शक्ती आहे तिला जागृत शक्ती म्हणतात. अशी जागृत शक्ती झाल्याशिवाय त्या साधकाच्या अंतःकरणापर्यंत, म्हणजे त्याचं हे सगळं पाठीच्या कण्यामध्ये षटचक्र आहे, पहिला अधिष्ठान आहे, पहिला मूलाधार आहे, मूलाधारातल्या क्रिया करणारी, अधिष्ठान चक्रात तिच्या क्रिया होती. त्याच्यामुळे आपला जवळ एक चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, मणिपूर चक्राच्या क्रिया होतात. त्याच्यावर गेलं की अनाहत चक्र आहे, तिथे नादाच्या क्रिया होतात. त्याच्यावर गेलं की विशुद्ध चक्र आहे आणि त्याच्यावर गेलं की हे आज्ञा चक्र आहे. त्या आज्ञा चक्रापर्यंत 6 चक्र जातील आणि या 6 चक्रांना भेदून ती मग आज्ञा चक्राच्या वर बारीक छिद्र आहे, त्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. त्या ब्रह्मरंध्रामधून ती वर जाते आणि पुढे मग तिला अमृताचं चंद्राचं तळ लागतं, त्या तळामधला मूर्ती पिते आणि त्याच्यावरून मग आम्हाला समना निळ्या प्रकारच्या अवस्था तिला प्राप्त होता की त्या मध्यभागी आपल्या इथं सहस्रार चक्र आहे, 1000 पाकळ्यांचं. या सहस्रार चक्रामध्ये हे शिवाचं स्थान आहे, हे आपलं कैलासाचं शिखर आहे. बरं, हिमालयाचं कैलास वेगळा, परंतु आपल्या डोक्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये हे कैलास शिखर आहे. इथं ते भगवान शिव राहतात, तो आत्मा राहतो. मग त्या आत्म्यापर्यंत ती जाते, कारण त्या आत्म्याची शक्ती आहे ना ती. म्हणून ती शक्ती शिवाशी तिथं एकरूप होते आणि मग समाधी लागते. साधकाला समाधीची अवस्था प्राप्त होते. मग अशा प्रकारची ही जी वर चालणारी शक्ती आहे तिला जागृत शक्ती म्हणतात. जागृत शक्तीचा मार्ग हा पश्चिम मार्ग आहे पाठीच्या कण्याचा, आणि जो आपला सुप्त शक्तीचा मार्ग आहे हा पूर्व मार्ग आहे. आपण श्वास घेतो,
श्वास म्हणजे मुक्त प्राण होतो. प्राणाने अनेक प्रकारच्या वायू निर्माण होतात, नाना प्रकारच्या क्रिया होतात. हे जे बाह्य आपलं चाललेलं पचन, रक्ताभिसरण वगैरे नाना प्रकार, हे शुद्ध शक्तीचं कार्य आहे. तेव्हा अशा प्रकारे निद्री शक्तीला जाग करणारी ही साधना आहे. कुठल्याही साधनेमध्ये हा प्रकार नाही. म्हणून आपली साधना हा वेगळी साधना आहे. म्हणून या साधनेमध्ये समाधी लागते. आणि मग समाधीतून तो बाहेर आला किंवा पुढे त्याला त्या समाधीचा जो आनंद आहे, समाधीमध्ये त्याला जे ज्ञान झालेलं असतं ते ज्ञान आणखी तो पुढे वाढवतो आणि पुढे ज्ञानाच्या सतत भूमिका आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान प्राप्त होतं. असा हा शक्तिपात मार्ग आपल्याला ब्रह्मज्ञानी बनवणारा, आत्मज्ञानी बनवणारा मार्ग आहे. या मार्गाचा मार्ग नाही, पण या मार्गाबद्दल जगामध्ये फार अज्ञान आहे. याचा प्रसार नाही, प्रचार नाही फारसा, आणि याच्याबद्दल ज्ञान नाही. त्यामुळे या मार्गाबद्दल अतिशय अज्ञान आहे. तेव्हा असा हा जो मार्ग आहे, हा मार्ग आपल्याला प्राप्त झाला दैवयोगाने, भाग्याने. तर आनंदाचा मार्ग ज्या क्रिया होतात आपल्या साधनेमध्ये, त्या निळ्या प्रकारच्या क्रिया होतात. प्रत्येक चक्राच्या क्रिया वेगळ्या आहेत आणि त्या क्रियांनी आपल्याला आनंद होतो. जेव्हा त्या क्रिया होत असतात त्यावेळेला आपल्याला आनंद वाटत असतो. और रडण्याची क्रिया सुद्धा आनंदाची आमच्या साधनेमध्ये. तो ढसढसा रडून राहिलेला आहे, आश्रुपात होऊन राहिलेला आहे, पण तो आनंद होतो. आता रडण्याची क्रिया इतर जगामध्ये जर कोणाला सांगितलं मला का हो रडण्याने तुम्हाला आनंद होतो का, तो वेड आहे, रडण्याने पुढे आनंद होतो का? अरे बाबा, आमच्या साधनेमध्ये रडण्याची सुद्धा क्रिया आनंदाची आहे. म्हणजे रडण्याची सुद्धा क्रिया जर आनंदाची आहे तर मग बाकीच्या सगळ्या क्रिया किती आनंदजनक असतील. म्हणून आपली साधना आनंदाची साधना आहे. आणि दुर्दैव असं आहे की ही साधना मी करत नाही, करण्याची नसतानाही. करते म्हणजे काय करावं लागतं, फक्त आसन घ्यायचं, बसायचं आणि दिलेला मंत्र थोडा वेळ जप करायचा. म्हणजे बाहेर मंत्र तिकडे भटकलेलं असतं ना, ते एकाग्र भावून. मंत्र जपाची साधना नाही. अशा प्रकारे आपली ही साधना मोखा. आता नवीन साधकांसाठी काही सूचना आहेत, त्या जुन्या साधकांनी लक्षात ठेवाव्या. उद्याला ही जी दीक्षा होणार आहे ती दीक्षा सकाळी 4 वाजता होते, पहाटे ब्रह्ममुहूर्त असतो. ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 4 वाजता दीक्षा होते. त्याच्या अगोदर उठून स्नान करून स्वच्छ होऊन कपडे बदलून आणि पूजेचं साहित्य घेऊन पूजा करण्यासाठी त्या साधकाने दीक्षेचा प्रारंभ होण्यापूर्वीच येऊन बसलं पाहिजे आहे. त्याने उद्याला 2:30 वाजता 2 वाजता उठून स्नान करून कपडे बदलून पूजेचं साहित्य घेऊन समोर बसलं पाहिजे. मंत्र दिला जातो, मंत्रासहित दीक्षा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली साधना मंत्र जपाची साधना नाही. मंत्र जप करून करायचा नाही. मंत्र जप कशासाठी, मग कशाला मंत्र देता तुम्ही? जसं आपण चहा पिण्यासाठी कप बशी घेतो, कपामध्ये चहा असतो, बशी मध्ये ओततो आणि बशीचा त्या पिऊन घेतो. बशी पण पितात, बशी बाजूला ठेवून देताना. तसा तो जो मंत्र आहे ना, ती बशी एक कप आहे.
त्या मंत्राच्या माध्यमामधून सद्गुरूचा संकल्प त्या शिष्यामध्ये जातो. शक्ती पाठवण्याचं ते एक साधन आहे मंत्र. इतर साधनांमध्ये मंत्र त्यांचं मुख्य साधन असतं. इथं आमचं मुख्य साधन नाही ते. ते शक्ती पाठवण्यासाठी संक्रमित करण्याचं एक साधन आहे आमचं. बस त्या मंत्राच्या माध्यमातून गुरूंचा संकल्प त्याच्यामध्ये जातो आणि त्याची शक्ती जाते. म्हणून मंत्र दिला जातो. मंत्र इतर वेळेला त्याला उपयोगाला येतो. ज्या वेळेला त्याला साधना करायची नसेल, साधनेला तो बसलेला नसतो, अन्य वेळेला मनातल्या मनात जप करतो. आणि त्या मंत्र जपाने सुद्धा शक्तीला चालना मिळते. ती गुरुकडून आलेली मंत्र शक्ती जी आहे ना, म्हणून तो जो मंत्र असतो गुरुकडून आलेला तो चेतन मंत्र असतो. तो सामान्य मंत्र नाही. म्हणून चेतन मंत्र जेव्हा आपल्याला मिळालेला असतो गुरुकडून, तेव्हा त्याचा थोडा वेळ जरी जप केला तर लगेच शक्तीला चालना मिळते. म्हणून तो मंत्र जप साधनेला बसण्यापूर्वी करायचा असतो. त्याची काही गरज नाही. त्यानंतर आता या साधनेची काही मुख्य अशा अटी म्हणजे काही नियम आहेत त्याचे, ते पाळले मात्र पाहिजे. फार मोठ्या अटी नाही येतो, फार सोपं आहे. काय आहे की आपण ज्या आसनावर बसलो ना ते नोकरीचं आसन पाहिजे. नोकरीचं का? साधं कापडाच्या आसनावर बसलं तर काय होईल? आता आपल्याला हे माहितीये की नोकर जे असते ना, मुलं जे असते ना, ते शक्तीचं शक्ती धरून ठेवत. ते बाहेर जाऊन ती शक्ती, त्याच्यामुळे शक्ती बाहेर पडत नाही. साध्या कपड्याच्या आसनावर बसा तुम्ही, आपल्या अंगातली शक्ती बाहेर निघून गेली. मुलांच्या कपड्यामधून शक्ती जात नाही, वाहत नाही, ते चार येऊन जातात. म्हणून मुलांचं आसन घेऊन बसायचं. आता या आसनाचा जो नियम आहे तो सुद्धा आता आमच्या सर्व साधकांनी आतापर्यंत आम्ही सांगितला की हे आसन अतिशय शुद्ध, सात्विक, स्वच्छ, पवित्र असलं पाहिजे. ज्याच्यावर आपण बसून साधना करतो आणि आपल्या शक्तीचा स्पर्श त्याला झालेला असतो, त्यामुळे ते चार्ज झालेलं असतं. अशा चार्ज झालेल्या आसनावर जर दुसरा कोणी येऊन बसला आपल्या आसनावर तर ते दूषित होऊन जातात. म्हणून आपल्या आसनाला दुसऱ्याला हात लावून द्यायचा नाही, बसू द्यायचं नाही. आणि आपणही दुसऱ्याच्या आसनावर बसायचं नाही. आपण दुसऱ्याचं आसन घ्यायचं आणि आपलं आसन दुसऱ्याला द्यायचं नाही. मग तो किती जिव्हाळाचा कोणी असो आपला, मुलं मुली लहान छोटे छोटे, आपल्याला माया सुटते, बस मग बस, ही माया वगैरे बंद. आपलं आसन आपल्यासाठी आणि ते साधनेसाठीच वापरायचं, फक्त अन्य गोष्टीसाठी वापरायचं नाही. मग तुम्ही देवपूजा का करा ना, त्याच्यासाठी वेगळं आसन घ्या. साधनेचं आसन साधनेसाठीच वापरायचं, हा त्याचा पक्का नियम आहे. म्हणून ते दूषित होऊ देता कामा नये. आणि मग लहान झालं धूप करा किंवा दुसरं घ्या, त्याच्यावर कवर घाला दुसरं. म्हणून आसनावर कवर जर घातलं तर कवर धुवून काढता येतं. तेव्हा आसनाचा नियम पाळा. आपलं आसन दुसऱ्याला देऊ नका. आपल्या आसनावर नाव घालून घ्या. घरामध्ये जर जास्त लोक असतील तर आपल्या आसनावर नाव टाकून ठेवा आणि आपलंच आसन आपण वापरायचं. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे अदीक्षित लोक असतील, दीक्षा न घेतलेले, त्यांना आपल्या जवळ बसू देऊ नका. कारण
अदीक्षित माणूस जर आपल्या जवळ बसला तर आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेली ही जी शक्ती आहे तिचा हा मोठा असा वर्तुळाकार आपल्या भोवती पसरलेला असतो. शक्तीचं वलय तयार होतं आणि या वलयामध्ये जर कोणी अदीक्षित होऊन बसला तर त्याच्या अंगामध्ये ती शक्ती चालली जाते. आपल्या शरीरातली आपल्याला हवी असणारी जी शक्ती आहे ती जर दुसऱ्यामध्ये निघून गेली त्याला तर काही फायदा नाहीच आहे, पण तो आपलं नुकसान होतं त्यामुळे. म्हणून अदीक्षित लोकांना साधनेत बसायची परवानगी नाही, बसू देऊ नका. कितीही आपता असला किती कोणी असला तो त्या वेळेला माया नाही काही. साधने कुठेतरी तुम्हाला फुटत राहायला पाहिजे. म्हणून अदीक्षितांपासून दूर राहा. एकांताची फुले असली फारच चांगली. आणि म्हणून घरांमध्ये एकांत नसल्यामुळे महाराजांनी आपल्या श्रीमंत महाराजांनी आश्रम त्याग केले आणि आश्रमामध्ये जाऊन तुम्ही साधना करा असं ते सांगतात. तेव्हा अदीक्षितांच्या पुढे साधना करायची नाही. आपल्या ज्या क्रिया होतात त्या क्रिया दुसऱ्या लोकांनी पाहू नये. कारण ज्या लोकांनी साधना घेतलेली नाही, ज्यांना या साधनेबद्दल काही माहितीच नाहीये, त्यांनी जर तुमच्या क्रिया पाहिल्या ते काय तर्क करतील? ज्याला वेळ लागलेला आहे नक्की त्याचं लोक तरी फिरून नये, त्याला वेळ लागला असेल काहीतरी फरक पडला याच्या डोक्यामध्ये, म्हणून असं करू नये. म्हणून तो बहुतेक ग्रह करून देतो आपल्याबद्दल. आणि जगामध्ये हे जे घुमणारे लोक आहेत ना, घुमणारे लोक कोणत्या आहेत आपल्याकडे असे निरोध जातात, घुमत जातात आणि बकरी कोंबड्या मारून खातात घुमणारे. ते म्हणतात हे घुमकडच असेल ते घुमणारे तसेच घुमतात. त्याच्या अंगामध्ये आलं की ते असंच घुमताना. आणि त्यांनी जर तुम्हाला असं करताना पाहिलं तर ते हेच म्हणतील की हे घुमकडच जातीचे लोक दिसतात आणि साधा म्हणजे घुमणारे लोकांची साधा. म्हणून इतर लोकांच्या पुढे साधना करायची नाही किंवा क्रिया होऊ द्यायच्या नाही. त्यावेळेला क्रियांवर नियंत्रण ठेवावं. त्यानंतर आपल्या परंपरेमध्ये गुरु परंपरा आहे आपली. गंगाधर तीर्थ महाराज, नारायण तीर्थदेव महाराज, नंतर मग पुढे सगळे असे आपले जे गुरु आहेत या परंपरेचे, या परंपरेच्या गुरुपासून ज्यांनी दीक्षा घेतलेली असेल त्यालाच आपल्या बरोबर बसू द्यायला सांगितलं. अन्य परंपरेतल्या जे आपल्या परंपरेत येत नाही अशा अन्य परंपरेच्या गुरुकडून दीक्षा घेतलेल्या साधकाला सुद्धा आपल्या साधनेमध्ये बसू देऊ नका, असं शिवते तुम्हाला वारंवार सांगून झालेली आहे. त्याला बाकीच्या कार्यक्रमाने बसू द्या, परंतु साधनेच्या वेळेला त्याला बसू देऊ नका. कारण त्याची जी साधनेची दीक्षेची पद्धत आहे ती वेगळी असते. आपली साधनेची दीक्षेची पद्धत वेगळी आहे. म्हणून प्रदूषण नको व्हायला, दूषित व्हायला नको. त्यानंतर साधकाचा आहार महत्वाचा आहे. हे कितीतरी वेळ आम्ही वारंवार 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 महाराज सांगतात वारंवार, अरे साधका तू आता सात्विक आहार कर, रजोगुणी तमोगुणी आहार खाऊ नको, करू नको. मांस, मच्छी, अंडी काय काय असायचे लागलेले पदार्थ मासे खायचे नाही. त्यानंतर लसूण, कांदा, तंबाखू, जर्दा, अफू, गांजा, नाना प्रकारचे पदार्थ आहेत वनस्पतीच त्या, परंतु त्या
खायच्या नाही सारखा आहे. साधक व्यसनी राहायला पाहिजे आणि असले तमोगुणी आहार खायचा नाही. कारण आपण जो आहार खातो त्याच रक्त बनतं शरीरामध्ये, आणि तुम्ही जर तमोगुणी आहार खात असाल तर तमोगुणी रक्त तयार होईल आणि ते अनुकूल नाही आपल्या साधनेला, म्हणून तमोगुणी आहार खायचा नाही. आहाराचा हा नियम कडक पाळला पाहिजे आणि उगाच कुठल्या कुठल्या लोकांमध्ये जाऊन त्याचे जेवणही घ्यायचं नाही. अन्नाचे संस्कार मनावर होतात. आपण जसं अन्न खाऊ आणि त्याचं रक्त बनते ना, आणि त्याच्यापासून मनाला सगळी चेतना मिळते. म्हणून अन्नाचा परिणाम मनावर होतो आणि मनाचा परिणाम मग सगळ्या इंद्रियावर होतो. म्हणून अन्य लोकांच्या घरी सुद्धा आपण ज्या वेळेला जेवायला जातो त्यावेळेला त्या माणसाने ते जे अन्न ते कसं मिळवलेलं आहे, ते भ्रष्टाचार करून मिळवलं आहे का चांगल्या मार्गाने मिळवलेलं आहे का चोरी करून आणलेलं आहे का पैसा मिळवला काय, असं घालणाऱ्या लोकांचं जे अन्न असताना त्याचे संस्कार त्या अन्नावर होतात आणि ते आपल्या अन्नात. म्हणून शक्यतो आपण आपल्या घरातलं साधं फारं अन्नासाठी खावं. सात्विक आहार खावा. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही दीक्षा तर घेऊन टाकता, दीक्षेसाठी फार उतावळ होता, तरी सांगता दीक्षा घेऊन माहिती तर काही नाही त्या दीक्षेबद्दल, काही वाचन नाही, ऐकले नाही, श्रवण नाही, काही नाही. पण कोणीतरी सांगता अरे दीक्षा घेऊन टाक, चांगली असते दीक्षा, आणि मग तो दीक्षा घेऊन येतो. आता आपल्याला वाटत घेऊन दिसायला चांगलं होऊन जाईल म्हणून त्याला आपण दीक्षा देतो. दीक्षा घेऊन गेल्यानंतर तो साधनाच करत नाही, मग काय करणार. केली तर कधी कधी अशी एखाद्या वेळेला अशी साधना करण्याने काही लाभ नाही. दीक्षा घेऊन साधना न करणारा साधक हा साधक नाहीये, तो फक्त दीक्षित आहे. दीक्षित अन्नाचे लोक राहतात, ठीक आहे, साधना करता येते तसा एक दीक्षित होऊन जातो. बस दीक्षा घेतलेली दीक्षित. साधक तोच जो नियमाने दररोज अखंड साधना करतो आणि अखंड साधनेतूनच प्रगती होते, उन्नती होते. पण त्या शक्तीला आपल्या शरीरातली सगळी घाण बाहेर फेकायची, स्वच्छ करायचं ना अंतःकरण. म्हणून त्या साधनेला खंड करू देऊ नका, अखंड साधना करा. दररोज सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा, आणि जो वेळ मिळेल तो शुभ समजून करा. असं नका म्हणू आज अमावस्या, आज नाही काही करायचं. उलट अमावस्या वगैरे हे जे दूषित असे जे तिथे येत नाही त्या आपल्या साधनेला फार पवित्र आहेत. आता अमावस्या जी आहे ना ती पवित्र कशी आपल्या दृष्टीने. अमावस्येच्या दिवशी चंद्र असतो का, रात्री सूर्य दिसतो का, म्हणजे त्या रात्री सूर्य नाही आणि चंद्रही नाही, म्हणून तिला आम्ही अमावस्या म्हणतो. आपल्या साधनेमध्ये अमावस्या फार महत्वाची. अरे राम, अमावस्या फार महत्वाची. तेव्हा आपल्या दोन लाकडी द्या. ही जी उजवी लाकडी आहे ना ही सूर्य लाकडी आहे, आणि ही जी डावी आहे ना ही चंद्र लाकडी. हिला भिला आणि पिंडला म्हणतात. उजव्या लाकडीतून जो आम्ही श्वास घेतो ना तो उष्णता वाढवणार सूर्यासारखा उष्णता वाढते. आपण जरा आणि जर एकाच लाकडीने श्वास घेतला शरीरात उष्णता वाढते. डाव्या लाकडीने जर घेतला हे बंद करून तर थंडपणा येते, शीतलता येते. म्हणजे एक चंद्र नाडी आहे आणि एक सूर्य नाडी आहे. आता अमावस्याला दोन्ही बंद होतात ना, मग आमच्या इडा आणि पिंगळा दोन्ही ज्या दिवशी बंद होती सूर्य आणि चंद्र नाडी
त्यावेळेला आमच्या याच्यामध्ये सुषुम्ना चालू राहते. जोपर्यंत इडा पिंगळा चालू राहतील तोपर्यंत सुषुम्ना चालू नाही. इडा पिंगळा बंद झाल्या की सुषुम्ना सुरू झाली. सुषुम्ना नाडी ही आपल्याला प्राणवाहक नाडी येते. जरा कुंडलिनीची कुंडलिनीचा रस्ता येतो तो. म्हणून आपल्या मार्गामध्ये ती अमावस्या आहे. त्यावेळेला दोन्ही सूर्य आणि चंद्र नाड्या बंद आहेत आणि सुषुम्ना नाडी चालू राहते. ती अमावस्या आहे आपल्या साधनेमध्ये आणि ती फार पवित्र आहे. पुष्कळ गोष्टी याच्यामध्ये, आता ह्या गोष्टी आता सांगायला वेळ नाहीये. त्यानंतर आता पुढचे कालचे आपल्या फळाचे राहिलेले दररोज नियमाने साधन केलं पाहिजे. तसेच श्री गुरुगीता, स्तोत्रपाठ, शक्तिपाठावरील ग्रंथ वाचन करावं वेळ सापडला म्हणजे आपल्याला या साधनेची माहिती पाहिजे. पुढचा नियम असा आहे की सदा चरणाने वागा. आता आपण सगळे लोक संसारामधून आलेले आपण संसारामध्ये राहतो. मग संसारामध्ये राहत असताना आपण जे संसारी आहोत ते इतर जगातल्या लोकांसारखे वागता कामा नये. इतर जगातले संसारी लोक कसे वागतात, भ्रष्टाचार आता खूपच मोठा आहे आणि ती भ्रष्टाचार नाना प्रकारचं साधकाचं जीवन स्वच्छ राहिलं पवित्र राहिलं आहे. त्याच्यामध्ये समाधान म्हणून जगावं. भ्रष्टाचार करू नये, खोटं बोलू नये, चोऱ्या करू नये, गलिच्छपणा करू नये, कोणाचे तळतळे घेऊ नये, कोणाचे शाप घेऊ नये. घ्यायचं झाले तर आशीर्वाद द्या, असं जगावं. त्याला साधन म्हणतात. त्याच्या दररोज साधना करतो आणि बाहेर जाऊन चोऱ्या करतो किंवा काय वाईट कर्म करतो, त्याला काय साधन म्हणतो. तेव्हा साधक हा सगळ्या दृष्टीनं स्वच्छ असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. मनाने तो पवित्र, बुद्धीने पवित्र, अंतःकरणाने पवित्र. म्हणून तो सदाचरणी असला पाहिजे. आपल्या गुरूंचं सदैव स्मरण व्हायला पाहिजे. कारण गुरुकडून आपल्याला ही साधना मिळाली असते तर गुरुशिवाय साधना मिळत नाही. गुरु दीक्षेनंच ही साधना सुरू होते. म्हणून गुरुचं स्मरण व्हायलाच पाहिजे आणि वर्ष 2 वर्षात कधीतरी गुरुला भेटायला पाहिजे. तेव्हा विशेषतः हा जो गुरुपौर्णिमेचा उत्सव आहे या दिवशी तरी गुरुंच्या पादुकांचं दर्शन घेतलंच पाहिजे. त्यानंतर सद्गुरूंचा जो आश्रम आहे त्याचा परिसर स्वच्छ करण्याची, साफसफाई करण्याची, सेवा करावी. लोक घरामध्ये करतो ना आपण स्वच्छता, आल्यानंतर आपण लागू असते. आपल्याला जर काही खाल्लाच लागते, कचरा काही धरून टाकावा, उचलून टाकावा, फेकावा, तेव्हा स्वच्छता करावी. पुष्कळ गोष्टी आता आहे आम्ही नुसतं वाचून टाकतो. बरोबर वेळ नाही पुढे. आश्रमाचे जे साहित्य आपण आपल्यासाठी वापरण्यास घेतो ते जाताना स्वच्छ करून व्यवस्थित जेथे तेथे ठेवून जावं. हे आमच्या गुरु महाराजांना याचा फार अनुभव आलेला आहे. देवाच्या आश्रमामध्ये असताना तिथे जे खोल्यांमध्ये उतरायचे त्यांच्यासाठी महाराजांनी चांगल्या गाड्या तयार केल्या होत्या, सगळं काही केलेलं होतं. परंतु ही माणसं घरी जसं आपल्या कपड्यांची व्यवस्था ठेवतात तसं आश्रमातल्या कपड्यांची व्यवस्था ठेवत नाही. कसे वापरतात, दिवसभर ती गादी पसरून ठेवतात, त्याच्यावरच काहीतरी खाणं खातात, दुष्ट पडतं.
मुलबाला घेऊन जातात, ते मुक्ता टाकतात, त्याच्यावर ध्यान करतात. अरे ती आश्रमाचं ते साहित्य आहे, तुमचं असं ध्यान करता काय? तुमची झोप झाली की लगेच आवडी घरी करून तिथे बाजूला ठेवून द्यायचं. ते तेव्हा महाराजांना याची फार खंत वाटायची की लोक आपल्याला सुधरत नाही. खोलीची स्वच्छता करावी. पंखा दिवा आपण ज्या वेळेला लावतो त्याचा उपयोग जेव्हा आपल्याला हवा असतो तेव्हा लावून घ्यावा, पण बाहेर पडताना तर बंद कराल ना. लोक दिवे बंद करत नाही, पंखा बंद करत नाही. त्यामुळे आमचे किती पंखे बिघडून गेलेले, दिवे तर पुष्कळ जातात असे. म्हणून साधकांनी एवढा विचार करावा की संडासमध्ये गेलो आपण, आता दिवा तर लावून घेतो आपण, पण संडासाच्या बाहेर आल्यानंतर तो दिवा काढून लावून घेतो. आता कोणी गेलंच नाही तिकडे, त्यावेळेला तो गळतच राहतो ना बा. तेव्हा अशा तऱ्हेनं आश्रमाचं जे साहित्य आहे ते आपल्या घरापेक्षाही जास्त जपून वापरले पाहिजे. संडास, मुतारी, स्नानगृह, जेवणानंतरची स्वच्छता करून आश्रमाचं वातावरण शुद्ध आणि पवित्र ठेवावं. आपल्या आश्रमामध्ये ज्या वनस्पती लावलेल्या आहेत, ज्या उगवलेल्या आहेत, ज्या आलेल्या आहेत आपोआप, काही काही वनस्पती तर आपोआप आलेल्या आहेत आपल्या, या वनस्पतींचा छळ करू नका, कारण त्या आपल्यासारख्या जिवंत आहेत. त्यांची पानं तोडायची नाही, त्यांची फुलं तोडायची नाही, त्यांच्या फांद्या तोडायच्या नाही, त्यांची फळं तोडायची नाही. हा नियम प्रत्येकाने पाळला पाहिजे. चांगलं फुल दिसलं तर तडातच तोडतात, पानं फुटतात, फांद्या आणली आणि ते तोडून टाकतात फांदी. अरे बारे, अरे ते आपोआप आलेलं झाड आहे, ते आम्ही प्रेमाने वाढवतो त्याला, हिवाळ्यामध्ये जगवतो त्याला, पाणी घालतो त्याला. आणि तुम्ही एक दिवस याला की थोडा अडचण होती त्याची म्हणून ते तोडून टाकतात. तेव्हा आश्रमातल्या वृक्ष वनस्पतींचा छळ करू नका. त्यांना अतिशय आनंद होतो, इथे भजन चालतात, इथे आपले जे चालतं ना त्यांना फार आनंद होतो. वनस्पतींना टवटवीत होतात त्या, म्हणून वनस्पतींवर प्रेम करा. प्रेमाने त्यांना तुम्हाला काही देता येत नसेल, पाणी मिळेल तर नका देऊ, पण निदान त्यांना पुरवाळा. त्यांचा राग घेऊन फेकू नका त्याला. मला आवडत हे झाड करा, अरे काय करा, काय करा. तुला तुझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण झाले का देवाने? तुझ्या आवडी निवडीप्रमाणे ते झाड बघूतात, मग तू उपटण्याचं काय अधिकार आहे? अरे आमच्या यामध्ये असेच चाललेलं आहे. बरं, त्या माणसाला वाटते हे झाड नको इथं, सारे कुठून आपल्याला ते रोप पाठवतात, आपण वाहून ठेवतो ते, आणि तो जो उपटणार आहे त्याला माहिती नाही कशाचं रोप आहे, तो हे कशाला लावलं इथं. असं करतात. म्हणून आपण वनस्पतीच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा घातपात करू नका. त्यानंतर साधने व्यतिरिक्त आश्रमात आल्यानंतरचा जो वेळ आहे आपला, तो गप्पा गोष्टी, राजकारण, समाजकारण, संसाराच्या प्रपंचाच्या गोष्टींमध्ये घालू नका. त्यामुळे हा इथला जो परिसर आहे, हे जे वातावरण आहे हे शुद्ध झालेले आहे, महाराज इथे आलेले. अशा पवित्र वातावरणामध्ये जर तुम्ही या बाहेरच्या गोष्टी इथे करायला लागला तर ते वातावरण दूषित होऊन जातं, घरासारखं येतं ते. तर तुम्ही इथे येऊन बसला, तुम्ही घराच्या गोष्टी करायला लागला तर घराचं वातावरण काय नाही तर. म्हणून आपलं घर आपण सोडून आलो होतं, आता आश्रमात आलो होतो, घराला विसरलं पाहिजे, आपण प्रपंचाला विसरलं पाहिजे. आणि म्हणून प्रपंचाच्या, राजकारणाच्या कुठल्याही गोष्टी या ठिकाणी काढायच्या नाही. आणि जर तुमच्याने राहत नसेल तर झोपून जाऊ गुपचूप, कोणतरी बंद राहील. झोपेत बंद होते तर मग नाही,
झोपणं चांगलं, मग मला झोपलेली माणसं चांगली आवडतात. तुम्ही बडबड करणाऱ्यापेक्षा दूषित वातावरण करू नका. बघा, साधने व्यतिरिक्तचा वेळ फक्त गप्पा गोष्टी मस्करी अशा अनुचित गोष्टीत खर्च करू नका. राग द्वेष मत्सर निंदा आश्रमात मुळीच चालणार नाही. म्हणून आपल्याला पवित्र व्हायचंय आणि आपल्याला या पवित्र साधनेनं जर काही लाभ घ्यायचा असेल तर हे दुष्ट असे विचार बाहेर घेतले पाहिजे. विशेषतः आणखी एक महत्वाची सूचना अशी आहे की आपलं आता इथं गाव आहे. आता बाहेरून येणारे लोक त्यांच्याबरोबर त्याच्या आईची ती पोरं राहणार ती शिकायची झाली त्याला त्यांना आणावीच लागतात. ते घरी राहू शकत नाही ते पोरं. पण इथल्या गावातली जी मंडळी आहे आमची ती आपल्या लाडक्या पोरांना एवढ्या त्यांना काही कळत नाही, त्यांना घेऊन येतात. आता ती पोरं आली त्यांना ते काही समजत नाही बिचाऱ्यांना. आम्हालाही आनंद वाटतो त्यांच्याबद्दल, परंतु ते गप्प बसत नाही ना. ते बाहेर जातात कुठेही लग्न करतात, कुठेही घाल करतात, कसं करतात. आता यंदा पाण्याची इतकी तूट होते आमच्याकडे. उन्हाळ्यात कुठून पाणी सुरू करून देतात, बंद करायचं त्यांना माहिती नसतं. संडास मध्ये गेले की संडासाचं पाणी सुरू करून देतात. अरे पाण्यासाठी आम्ही इतके जीव काढतो आणि पोरं जाऊन तिथं पाणी नाश करतो. म्हणून शक्यतो ना समजून आश्रमात आणूच नका ना. तुमची साधना चांगली दुसऱ्यांची साधना चांगली करून देते. शिवाय अशी अज्ञान बालके पाण्याचे नळ संडास नामग्रह पाणी खर्च करतात. त्यामुळे घाणे होते. गाद्या सतरंजा चादरी यांच्यावर घाण करतात. आता या चांगल्या नवीन सतरंगा या मुंबईच्या सार्वजनिक केलेल्या यांची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. आपल्याला बसायला मोकळं करणं म्हणून आपले 5 सुवासिनी यावर स्वच्छ करून घ्यावं. काही लोकांना पाच दुसऱ्याची माहितीच नाही. तसेच आपले ते भरलेले पाय असतात ना, तसे रगडत निवडत मध्ये चालू येतात. ते यालाच पुसत येतात. तू घरी असं वाटतं का? अरे हे सार्वजनिक जरी असलं तरी ते आधी सगळ्यांसाठी काही स्वच्छ राहिलं किती चांगलं होईल. असो, सद्गुरूंचा आश्रम म्हणजे हवा खाण्याचं ठिकाण नाही, अशा बऱ्याच लोकांची समजूत झालेली आहे. चला आता आपल्याला काही काम नाही, सुट्या पण आहेत, जाऊ आपण आश्रम मध्ये. 8-10 दिवस राहू. 8-10 दिवस येतात तिथे राहतात. काय करते तू? साधना करायची नाही, काय नाही, हवा खायला. हवा खाण्याचं ठिकाण नाही आश्रम मध्ये. आश्रम ही तपश्चर्याची जागा आहे, साधनेची जागा आहे. तिथे कोणता कष्ट झाले तरी सहन करता आले पाहिजे. तो पेटे घरासारखी सुविधा इथं नाही मिळणार तर नाही. आम्हाला तर चालत नाही, आम्हाला करू ते असा दुधाचा आला